महाराष्ट्र सरकारनं विधिमंडळात सादर केलेल्या विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विरोधात आज 22 एप्रिलला यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात 30 पेक्षा अधिक सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलंय। या निवेदनाचे नेतृत्व भारत जोडो अभियानाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक उत्तमराव खंदारे यांनी केले। हे निवेदन जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती महाराष्ट्रच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले असून लोकशाही मूल्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकांचे मूलभूत हक्क धोक्यात आणणाऱ्या या विधेयकाला तातडीने रद्द करण्याची मागणी यामधून करण्यात आली आहे। निवेदनातील मुख्य मुद्दे: विधेयकातील अटी अत्यंत अस्पष्ट असून सार्वजनिक सुरक्षेस धोका किंवा राज्यविरोधी कृती हे शब्द सरकारच्या मनमानी निर्णयासाठी खुले सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विद्यार्थी, नागरिक यांच्यावर अन्यायकारकपणे गुन्हे दाखल होण्याचा धोका, लोकशाही मार्गाने आंदोलन, मोर्चे, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यावर बंदी घालण्याचा मार्ग खुला, माहितीचा अधिकार आणि वैचारिक स्वातंत्र्यावर मर्यादा येण्याची शक्यता। या निवेदनात सहभागी झालेल्या संघटना विविध विचारधारांच्या आणि पार्श्वभूमीच्या संघटनांचा सक्रिय सहभाग होता। अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आणि नागरिक यावेळी उपस्थित होते। निवेदनातून संघटनांची ठाम मागणी: या विधेयकामुळे विरोधाचा आवाज दाबला जाणार असून ते लोकशाही विरोधी आहे, म्हणून हे विधेयक तातडीने रद्द करावं अशी एकमुखी भूमिका या निवेदनात मांडण्यात आली आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 22 एप्रिलला निवेदन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण कलेक्टर ऑफिसवर सर्व आपले विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यासाठी निवेदन देण्याकरिता जमले आहे। या निवेदनामध्ये सन 2024 क्रमांक 23 विधानसभा विधेयक हे घातक आहे, व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे। या विधेयकामध्ये संविधानामध्ये दिलेले जे अधिकार आहेत ते पूर्ण अधिकार संपुष्टात आणण्यात आलेले आहेत। म्हणून आम्ही सर्व भारत जोडोच्या विचाराचे समविचारी सर्व सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदन देत आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य संघर्ष समिती या समितीमध्ये 40 संघटना एकत्र आलेल्या आहेत। त्या समित्या आजच जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ण महाराष्ट्र यांना निवेदन देणार आहेत। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।